मुंबई की बोरीवलीपुर में ठाकरे गढ़ के शाखा क्रमांक 12 की समीक्षा बैठक में महिला उप शाखा प्रमुख से छेड़छाड़। महिला के साथ ठाकरे गढ़ के पूर्व नगर सेवक के पति संजय सिंघन ने छेड़छाड़ की थी। संजय सिंघन माघा थाने विधानसभा क्षेत्र के ठाकरे गढ़ के विधानसभा समन्वय है। 12 तारीख को शिवसेना ठाकरे गढ़ की शाखा क्रमांक 12 में पार्टी की समीक्षा बैठक हुई थी। उप शाखा प्रमुख महिला द्वारा शाखा क्रमांक 12 के कई मुद्दों को लेकर चर्चा की जा रही थी, जिसमें एसआर प्रोजेक्ट का फेल करने की बात हो रही थी। तभी पीछे से आकर संजय सिंघन ने महिला के सीने पर धक्का मारते हुए बोला कि मैंने किसी का पैसा नहीं खाया है। इस घटना के बाद महिला ने बोरीवलीपुर के कस्तूरबा मार्ग पुलिस स्टेशन के छेड़छाड़ का मामला दर्ज कराया। फिलहाल कस्तूरबा पुलिस मामला दर्ज कर आगे की जांच कर रही है, लेकिन यूबीटी शिवसेना के विधानसभा समन्वय संजय सिंघन ने अभी तक फरार है, जिनकी तलाश पुलिस कर रही है। आता चालू कर। मी सौ निशा उमेश जाधव बोरिवली पूर्व कुलूपवाडी रेहमान चाळ येथे राहत असून मी शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या समर्थक साधारण एक उपशाखा प्रमुख कुलूपवाडी येथे आहे। 12 मार्च 2024च्या रोजी आमच्या पक्षाची आढावा बैठक होती आणि त्या बैठकीत मी गेले असताना तिकडचा माजी नगरसेविकेचा पती श्री संजय सिंघन हा पूर्वीपासून मला मीटिंगमध्ये नेहमी माझे अपमानित वगैरे असे करून मला घालवून टाकायचा, असे नेहमी व्हायचे। पण ह्या पुरुषाच्या बद्दल भरपूर महिलांची तक्रार होते की हा जरा वासनापूर्तिक नजरेने महिलांना त्रास देतो, छळ करतो। त्यामुळे मी दरवेळेला त्याला निग्लेक्ट करून द्यायची। परंतु त्या दिवशीही त्याने तशाच प्रकार केल्यानंतर मीटिंग संपल्यानंतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी निघून गेले तिकडनं, परंतु हा तिकडेच थांबला होता हे मला माहिती नव्हते। आणि मी माझ्या शाखा समन्वयक माधुरी खानविलकर यांना माझ्या एसआरए प्रोजेक्टच्या विषयी आणि काय काय घडवून आणले हे असे सगळे प्रकार पैशावरना वगैरे सगळं तिला सांगत होती। तिला सांगत असताना हा मागे धावून माझ्या अंगावरती पुढून आला, माझ्या छातीवर हात टाकून मला मारून पाठीमागे खुर्चीवर ढकलले त्या सगळ्या ह्याच्यानी, आणि मला बाहेर चल, या हॉलमध्ये बोलू नको असे बोलत होता। परंतु मी एकदम लज्जास्पद झाली, तिथे रडत बसली। आणि मग माझ्याबरोबर इतर माझी मैत्रीण वगैरे पदाधिकारी गटप्रमुख होते आणि काही लोक शाखेत चला मॅडम म्हणून म्हणाले, तर मग मी शाखेत जायला निघाली आणि हा नंतर पळून गेला, तिकडनं पळून गेला। मग पोलीस स्टेशनला आली, पोलीस स्टेशनला पण हा हजर नाही झाला। मी रडत होती, मला काही सुचेना। मी पोलीस स्टेशनला काही करायच्या आधीच ह्याचा शाखा प्रमुख ते सचिन मोरे यांनी येऊन मला धमकी दिली। मग त्या दिवशी रात्री मी घरी येऊन खूप शांतपणे विचार करून मला जे लज्जास्पद वाटले त्याच्यामध्ये मला खूप अपमानित आणि खूपच म्हणजे महिलेवर अत्याचार असे वाटून मी दुसऱ्या दिवशी येऊन ह्याच्यावरती पोलिसांना लेडीज कॉन्स्टेबल घेऊन 354 ही केस केली। त्यानंतर देखील हा माझ्या मार्गावरती लागून भरपूर माझ्या विरोधात काय काय पक्षाकडून वगैरे धमक्या देऊन काय कारणामे याचे चालले आहे। तरी प्लीज मला देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाकडून मला एक महिला म्हणून न्याय मिळण्यात यावे ही विनंती आणि आशा बाळगते। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon so you never miss any new updates.